पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. श्रोत्यांनो, आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. श्रोत्यांनो, आज मी तुम्हा अशी कथा सांगणार आहे जी केवळ एका भक्ताची गोष्ट नाही, तर भक्ती, सेवा आणि परमश्रद्धेचा जिवंत आदर्श आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की असा कोणता भक्त होता ज्याच्या प्रेमामुळे आणि सेवाभावामुळे स्वतः भगवान श्री विठ्ठल त्याच्या दारात येऊन उभे राहिले? आणि एवढेच नाही, तर त्या भक्ताने देवाला थांबण्यास सांगितले तरीही विठ्ठल रागवले नाहीत, उलट एका विटेवर उभे राहून त्याची वाट पाहू लागले. होय श्रोत्यांनो, आजची ही अद्भुत कथा आहे महान भक्त पुंडलिक आणि भगवान विठ्ठल यांच्या दिव्य भेटीची. एका स्वार्थी आणि उद्धट तरुणाचा प्रवास कसा एका परमभक्तामध्ये झाला. आई वडिलांच्या सेवेमध्ये असे कोणते सामर्थ्य होते की ज्यामुळे साक्षात परमेश्वरही त्याच्या भक्तीपुढे नतमस्तक झाले? आणि पंढरपूर हे पवित्र तीर्थक्षेत्र कसे निर्माण झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या रोमांचकारी कथेमध्ये मिळणार आहेत. कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, जर तुम्ही भगवान विठ्ठल आणि रखुमाईचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून भक्तिमय कथांच्या या परिवाराचा भाग बना. तसेच कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल अवश्य लिहा. चला तर मग श्रोत्यांनो, या अलौकिक प्रवासाला सुरुवात करूया. जय हरी विठ्ठल. अनेक युगांपूर्वीच्या या कथेची सुरुवात दिंडीरवन नावाच्या एका अत्यंत घनदाट, शांत आणि निसर्गरम्य अशा वनातून होते. या वनामध्ये निसर्गाचे सौंदर्य अत्यंत मनमोहक होते आणि सर्वत्र भक्तीचे एक पवित्र वातावरण व्यापून राहिले होते. याच पवित्र भूमीत जानुदेव आणि मुक्ताबाई नावाचे एक अत्यंत सात्विक, दयाळू आणि ईश्वरभक्त दाम्पत्य राहत होते. काही ग्रंथांमध्ये मुक्ताबाईंना सत्यवती या नावानेही ओळखले जाते, परंतु त्यांचे मातृत्व आणि भक्ती सर्वत्र सारखीच महान होती. जानुदेव आणि मुक्ताबाई यांचे संपूर्ण जीवन अत्यंत साधेपणाचे आणि भगवंताच्या अखंड नामस्मरणात व्यतीत होत असे. त्यांच्या हृदयात केवळ ईश्वराविषयीची अढळ श्रद्धा आणि जगातील प्रत्येक जीवाप्रती अपार करुणा भरलेली होती. हे वृद्ध दाम्पत्य परिसरातील प्रत्येकासाठी अत्यंत आदरणीय होते आणि त्यांच्या वागण्यातून साक्षात वात्सल्याचा झरा वाहत असे. त्यांच्या झोपडीत संपत्ती नव्हती, पण समाधानाचा आणि भक्तीचा एक मोठा खजिना नक्कीच होता. अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर आणि भगवंताच्या आराधनेनंतर त्यांच्या पोटी एका अत्यंत तेजस्वी आणि सुंदर पुत्राचा जन्म झाला. या पुत्राचे नाव त्यांनी अत्यंत प्रेमाने पुंडलिक असे ठेवले. पुंडलिकाच्या जन्माने जानुदेव आणि मुक्ताबाई यांच्या जीवनात एक अवर्णनीय आनंद आणि आशेचा किरण निर्माण झाला होता. त्यांना वाटले की त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले आहे. लहानपणापासूनच पुंडलिक अत्यंत आज्ञाधारक, हुशार आणि आपल्या आईवडिलांवर जीवापाड प्रेम करणारा मुलगा होता. त्याचे बालपण आईवडिलांच्या संस्कारांच्या सावलीत अत्यंत सुखात आणि आनंदात व्यतीत होत होते. जानुदेव आणि मुक्ताबाई यांना मनोमन वाटत होते की आपले म्हातारपण आता या सुसंस्कृत आणि प्रेमळ पुत्राच्या भक्कम आधारावर अत्यंत समाधानात पार पडेल. त्यांच्या डोळ्यांत पुंडलिकाबद्दल केवळ अभिमान आणि प्रेमच ओसंडून वाहत असे. वेळ अत्यंत वेगाने पुढे सरकत होता आणि बघता बघता पुंडलिक आता एक देखणा, कर्तबगार आणि तरुण पुरुष बनला होता. योग्य वेळ आल्यावर जानुदेव आणि मुक्ताबाई यांनी पुंडलिकाचा विवाह एका अत्यंत सुंदर कन्येशी लावून दिला. परंतु विवाहाच्या या मंगल क्षणासोबतच पुंडलिकाच्या जीवनात एका मोठ्या दुर्दैवाचे आणि विनाशाचे वारे वाहू लागले, ज्याची कल्पना त्या वृद्ध दाम्पत्याला स्वप्नातही नव्हती. विवाहानंतर पुंडलिकाच्या पत्नीने घरात प्रवेश केला आणि तिच्या सोबतीने पुंडलिकाच्या मनावर मोहाचे आणि अहंकाराचे जाळे पसरू लागले. पुंडलिकाचे आपल्या पत्नीवर अतोनात प्रेम जडले. या अंध प्रेमाच्या आहारी जाऊन तो आपले मूळ संस्कार आणि आई वडिलांप्रती असणारे आपले कर्तव्य पूर्णपणे विसरून गेला. त्याच्या वागण्यात हळूहळू पण अत्यंत भयंकर बदल होऊ लागला. जो पुंडलिक कधी काळी आपल्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हता, तो आता त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागला होता. घरातील वातावरणात आता पूर्वीसारखी शांती राहिली नाही, तर त्या जागी सततचे वाद आणि कटुता निर्माण झाली होती. पुंडलिकाची पत्नी अत्यंत कठोर, स्वार्थी आणि मत्सरी स्वभावाची होती. तिला या वृद्ध सासू सासऱ्यांचा प्रचंड तिरस्कार वाटत असे आणि तिने पुंडलिकाचे कान भरायला सुरुवात केली. ती पुंडलिकाला नेहमी म्हणायची, हे म्हातारे आपल्याला सुखाने जगू देणार नाहीत. त्यांच्यामुळे आपल्या संसारात सतत विघ्ने येत आहेत.
पत्नीच्या या विषारी शब्दांनी पुंडलिकाची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट झाली होती. हळूहळू पुंडलिक आपल्याच जन्मदात्या आईवडिलांचा अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयीपणे अपमान करू लागला. घरात आता जानुदेव आणि मुक्ताबाई यांना साधे 2 वेळचे अन्नही सन्मानाने मिळणे कठीण झाले होते. पुंडलिक अत्यंत कठोर शब्दांत त्यांचा पाणउतारा करत असे आणि त्यांना घरातील नोकरांसारखी किंबहुना त्याहूनही वाईट वागणूक देऊ लागला होता. ज्या हातांनी या वृद्ध मातापित्यांनी त्याला लहानाचे मोठे केले होते, त्याच हातांवर आता दररोज अश्रू ढाळण्याची वेळ आली होती. जानुदेव अत्यंत दुःखी मनाने मुक्ताबाईंना म्हणत असत, हे मुक्ताबाई, आपण आपल्या आयुष्यात असे कोणते पाप केले होते ज्याची इतकी भयंकर शिक्षा परमेश्वर आपल्याला या म्हातारपणी देत आहे? आपल्याच पोटचा गोळा आज आपल्यासाठी साक्षात मृत्यूहूनही अधिक वेदनादायक बनला आहे. यापेक्षा देवाने आपल्याला मरण का दिले नाही? हे बोलताना जानुदेवांचा आवाज कंठातच दाटून येत असे. मुक्ताबाई केवळ पदराने आपले डोळे पुसत असत आणि मुकाट्याने आपल्या पतीला सावरत असत. त्यांच्याकडे या दुःखावर कोणताही उपाय नव्हता. त्या केवळ देवाचा धावा करत सर्व अत्याचार सहन करत असत. पुंडलिकाचे हृदय आता इतके पाषाणासारखे झाले होते की आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या डोळ्यांतील अश्रू त्याला आता अजिबात दिसत नव्हते. तो केवळ आपल्या पत्नीच्या सुखात आणि स्वतःच्या ऐशोरामात मग्न झाला होता. दिंडीर वनातील ती पूर्वीची पवित्र आणि आनंदी झोपडी आता जणू एका भयानक नरकात बदलली होती. त्या घरात आता भक्तीचे सूर ऐकू येत नव्हते, तर केवळ वृद्ध जीवांच्या हुंदक्यांचा आवाज घुमत होता. अनेक महिने आणि वर्षे हा असह्य छळ सहन केल्यानंतर जानुदेव आणि मुक्ताबाई यांचा धीर पूर्णपणे खचून गेला. आपल्याच घरात रोज मरण यातना भोगण्यापेक्षा त्यांनी एक अत्यंत कठीण निर्णय घेतला. जीवन संपवण्यापूर्वी सर्वस्व त्याग करून काशीला जावे, तिथेच ईश्वराची भक्ती करावी आणि पवित्र गंगेच्या तीरावर आपले प्राण सोडावेत, असा विचार या वृद्ध दाम्पत्याने केला. त्यांनी आपले मोजकेच फाटके कपडे घेतले आणि अत्यंत जड अंतःकरणाने आपल्याच घराचा आणि पुंडलिकाचा कायमचा निरोप घेण्याचे ठरवले. जेव्हा पुंडलिकाला आणि त्याच्या पत्नीला ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांना या वृद्ध मातापित्यांची अजिबात दया आली नाही. उलट पक्षी पुंडलिकाच्या मनात एक अत्यंत स्वार्थी आणि धूर्त विचार आला. समाजातील लोक आपल्याला नावे ठेवतील, आपल्याला जन्मदात्यांना घरातून हाकलून दिले म्हणून आपली बदनामी होईल, अशी भीती त्याला वाटू लागली. या लोकनिंदेला घाबरून आणि स्वतःला समाजात पुण्यवान दाखवण्यासाठी त्याने आपणही पत्नीसह काशीला जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याचा उद्देश आई-वडिलांची सेवा करणे हा अजिबात नव्हता. त्याचा मूळ उद्देश केवळ स्वतःला पुण्य मिळवणे आणि समाजाच्या नजरेत चांगले दिसणे हाच होता. त्याने अत्यंत कठोर आवाजात आई-वडिलांना सांगितले की आम्हीही तुमच्यासोबत काशीला येणार आहोत. तीर्थयात्रा सुरू झाली, परंतु हा प्रवास जानुदेव आणि मुक्ताबाई यांच्यासाठी एका भयंकर अग्निपरीक्षेसारखा, किंबहुना साक्षात मृत्यूच्या वाटेसारखा होता. त्या काळी प्रवासाची कोणतीही सुलभ साधने उपलब्ध नव्हती आणि संपूर्ण प्रवास पायीच करावा लागत असे. पुंडलिक आणि त्याची तरुण पत्नी घोड्यावर किंवा सुखसोयींनी प्रवास करत होते, तर वृद्ध आणि अशक्त जानुदेव मुक्ताबाई उन्हातान्हात अनवाणी पायांनी रक्ताळलेल्या अवस्थेत चालत होते. परंतु त्याच वेळी चालून थकलेल्या आपल्या वृद्ध आईवडिलांच्या गळ्यात जनावरांसारखे दोरखंड बांधून तो त्यांना अत्यंत निर्दयीपणे ओढत नेत असे. त्याचे हे कृत्य एखाद्या क्रूर राक्षसालाही लाजवणारे होते. ही दृश्य पाहून आकाशातील देवांचेही डोळे पाणावले असतील, पण मोहाने आंधळ्या झालेल्या पुंडलिकाच्या मनात करुणेचा एक थेंबही शिल्लक नव्हता. तो पुण्य मिळवण्यासाठी चालला होता, पण स्वतःच्या मातापित्यांना नरक यातना देऊन तो साक्षात महापापाचा धनी होत होता. अनेक दिवसांच्या या अत्यंत खडतर आणि वेदनादायी प्रवासानंतर नियतीने जणू पुंडलिकाच्या जीवनात एक मोठा बदल घडवून आणण्याचे ठरवले होते. जंगलातून वाट काढत असताना पुंडलिकाची वाट चुकली आणि तो मुख्य रस्त्यापासून भरकटला. त्याच्यासोबतचे इतर यात्रेकरू पुढे निघून गेले आणि पुंडलिक आपल्या पत्नी आणि आई-वडिलांसह एका पूर्णपणे अनोळखी आणि सुनसान मार्गावर येऊन पोहोचला. चालून चालून सर्वजण अत्यंत थकले होते आणि संध्याकाळची वेळ झाल्यामुळे आजूबाजूला अंधार दाटून येऊ लागला होता. अशा अनोळखी जंगलात रात्र काढणे अत्यंत धोक्याचे होते.
तेव्हा त्यांना वाटेत एक अत्यंत शांत, पवित्र आणि तेजपुंज असा आश्रम दिसला. हा आश्रम परम तपस्वी कुक्कुट स्वामी यांचा होता, ज्यांच्या तपाचा प्रभाव त्या संपूर्ण परिसरात जाणवत होता. पुंडलिकाने त्या रात्रीपुरता या आश्रमात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना तिथे थांबवले. आश्रमात पोहोचल्यावर पुंडलिकाने अत्यंत गर्विष्ठ आणि उद्धट स्वरात महर्षी कुक्कुट स्वामींना काशीला जाण्याचा मार्ग विचारला. कुक्कुट स्वामी अत्यंत शांत, स्थितप्रज्ञ आणि साध्या स्वभावाचे ऋषी होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते आणि त्यांच्या डोळ्यांत अपार वात्सल्य भरलेले होते. स्वामींनी पुंडलिकाकडे अत्यंत शांतपणे पाहिले आणि नम्रपणे उत्तर दिले, "बाळा, आजपर्यंत मी कधीही काशीला गेलेलो नाही आणि त्यामुळे मला काशीला जाणारा मार्गही माहीत नाही." हे साधे आणि प्रामाणिक उत्तर ऐकून पुंडलिकाच्या अहंकाराने टोक गाठले. तो अत्यंत तुच्छतेने आणि उपहासात्मक हसत कुक्कुट ऋषींची खिल्ली उडवू लागला. तो मोठ्याने हसत म्हणाला, "अरे, तुम्ही कसले ऋषी आहात, जे स्वतःला महान संन्यासी आणि ऋषी समजतात, पण ज्यांनी आयुष्यात एकदाही पवित्र काशीचे दर्शन घेतले नाही, त्यांचे जीवन तर पूर्णपणे व्यर्थ आहे. तुम्ही तर केवळ एक भोंदू संन्यासी दिसता, ज्याला साधं तीर्थक्षेत्राचं महत्त्वही माहीत नाही." असे म्हणून पुंडलिक त्यांचा घोर अपमान करू लागला. कुक्कुट स्वामींनी या अपमानावर कोणतीही संतप्त प्रतिक्रिया दिली नाही. ते अत्यंत शांत राहिले आणि त्यांनी पुंडलिकाच्या डोळ्यात डोळे घालून केवळ एकच वाक्य उच्चारले. ते म्हणाले, "माझ्यासाठी माझे वृद्ध आईवडील हेच साक्षात शिवपार्वती आहेत आणि त्यांची सेवा करणे हेच माझे एकमेव तीर्थक्षेत्र आणि माझा खरा धर्म आहे." पुंडलिकाला त्या क्षणी या सखोल आणि ज्ञानवर्धक शब्दांचा अर्थ अजिबात समजला नाही. तो स्वतःच्याच अहंकारात मग्न होता आणि स्वामींच्या विचारांना मूर्खपणा समजून तो आपल्या विश्रांतीच्या जागी निघून गेला. त्या रात्री आश्रमात सर्वत्र घनदाट अंधार आणि नीरव शांतता पसरली होती. सर्वजण दिवसभराच्या प्रवासाने थकून गाढ झोपेत होते, पण पुंडलिकाच्या डोळ्यांवर मात्र आज अजिबात झोप येत नव्हती. त्याचे मन कोणत्या तरी अज्ञाताच्या भीतीने अस्वस्थ झाले होते. कुक्कुट स्वामींचे ते शब्द त्याच्या कानात वारंवार घुमत होते, पण त्याचा अहंकार त्याला शांत बसू देत नव्हता. अचानक मध्यरात्रीच्या सुमारास पुंडलिकाला आश्रमाच्या अंगणातून काहीतरी आवाज ऐकू आला. कोणाच्या तरी पैंजणांची आणि संवादाची कुजबूज त्याच्या कानावर स्पष्टपणे पडली. आश्रमात तर एकही स्त्री नव्हती. मग हा आवाज कुठून येत आहे या विचाराने पुंडलिक प्रचंड आश्चर्यचकित आणि सावध झाला. तो हळूच आपल्या बिछाण्यावरून उठला. आवाज ज्या दिशेने येत होता त्या दिशेने तो अंधारात दबक्या पावलांनी चालू लागला. जेव्हा तो आश्रमाच्या मुख्य अंगणात पोहोचला तेव्हा तिथे जे दृश्य त्याने पाहिले ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे 3 अत्यंत विलोभनीय, तेजस्वी पण मलिन आणि फाटकी वस्त्रे नेसलेल्या स्त्रिया झाडू घेऊन आश्रमाची स्वच्छता करत होत्या. त्या पाण्याचा सडा घालत होत्या आणि सर्व परिसर अत्यंत भक्तिभावाने शुद्ध करत होत्या. त्यांच्या अस्तित्वाने त्या संपूर्ण परिसरात एक वेगळाच सुगंध आणि पावित्र्य पसरले होते. त्यांचे तेज इतके प्रखर होते की रात्रीच्या अंधारातही तिथे जणू सूर्याचा प्रकाश पडल्यासारखे वाटत होते. पुंडलिकाला काहीच समजेनासे झाले. काशीचा रस्ताही माहीत नसणाऱ्या एका साध्या ऋषीच्या आश्रमात मध्यरात्री येऊन दासींसारखी साफसफाई करणाऱ्या या रहस्यमयी आणि दिव्य स्त्रिया कोण आहेत? हा प्रश्न त्याला अस्वस्थ करू लागला. तो अत्यंत धैर्याने पुढे गेला आणि त्याने हात जोडून त्या स्त्रियांना विचारले, "हे दिव्य मातांनो, आपण कोण आहात? आणि या मध्यरात्री या सामान्य कुक्कुट स्वामींच्या आश्रमात आपण अशी देनींसारखी सेवा का करत आहात?" त्या स्त्रियांनी आपले काम थांबवले आणि त्यातील एका अत्यंत तेजस्वी स्त्रीने पुंडलिकाकडे पाहिले. तिचे डोळे सूर्यासारखे प्रखर आणि चंद्रासारखे शीतल होते. तिने अत्यंत गंभीर आणि घुमणाऱ्या आवाजात उत्तर दिले, "अरे अज्ञानी मानवा, आम्ही सामान्य स्त्रिया नाही. आम्ही प्रत्यक्ष गंगा, यमुना आणि सरस्वती या अत्यंत पवित्र नद्या आहोत." गंगा, यमुना आणि सरस्वती हे नाव ऐकताच पुंडलिकाच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. साक्षात त्रिवेणी संगम त्याच्यासमोर प्रत्यक्ष मानवी रूपात उभा होता. तो आश्चर्याने स्तब्ध झाला आणि त्याने पुन्हा अत्यंत नम्रपणे विचारले, "पण माता, ज्यांच्या केवळ एका स्नानाने जगातील सर्व पापे नष्ट होतात, त्या तुम्ही स्वतः अशा मलिन आणि फाटक्या अवस्थेत इथे का आला आहात?" गंगा मातेने अत्यंत कठोर पण ज्ञानवर्धक शब्दांत उत्तर दिले,
अरे पुंडलिका, जगातील लाखो पापी लोक दररोज आमच्या प्रवाहात येऊन स्नान करतात आणि त्यांची सर्व भयंकर पापे आमच्यामध्ये सोडून देतात. लोकांच्या या पापांच्या प्रचंड भारामुळे आम्ही अत्यंत अस्वच्छ आणि मलिन होतो. आमच्यातील पावित्र्य नष्ट होऊ लागते आणि आम्हालाही या पापातून मुक्ती हवी असते. परंतु हे कुकुट ऋषी अत्यंत महान आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन अत्यंत निस्सीम श्रद्धेने आणि पवित्र चित्ताने केवळ आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या सेवेत समर्पित केले आहे. सरस्वती मातेने पुढे म्हटले, त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे त्यांच्या आश्रमातील प्रत्येक कणात आणि त्यांच्या श्वासात प्रचंड पुण्य सामावलेले आहे. आईवडिलांची सेवा ही जगातील कोणत्याही तीर्थापेक्षा मोठी आहे. जेव्हा आम्ही या महान मातृपितृभक्ताच्या आश्रमाची स्वच्छता करतो, तेव्हा त्यांच्या पुण्याच्या प्रभावाने आम्हाला आमच्यातील सर्व पापांतून मुक्ती मिळते आणि आम्ही पुन्हा शुद्ध आणि पवित्र होतो. यमुना मातेने पुढे येत पुंडलिकाच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत भेदक स्वरात म्हटले, अरे पुंडलिका, मोक्ष मिळवण्यासाठी काशीसारखी तीर्थयात्रा करणे किंवा दिखाऊ कर्मकांड करणे अजिबात आवश्यक नसते. आईवडिलांची सेवा हीच ईश्वराची सर्वात मोठी पूजा आहे. जो आईवडिलांना सुख देतो त्याला साक्षात परमेश्वरही शोधत येतो. पण तू कोण आहेस हे तुला माहीत आहे का? यमुना मातेचा आवाज आता अत्यंत संतप्त झाला होता. ती म्हणाली, तू तर जिवंत असलेल्या स्वतःच्या मातापित्यांचा रोज अमानुष छळ करतोस. त्यांना जनावरांसारखे गळ्यात दोर बांधून ओढत काशीला घेऊन चालला आहेस. तू स्वतःला अत्यंत पुण्यवान समजतोस, पण प्रत्यक्षात तू या जगातील सर्वात मोठा पापी, कृतज्ञ आणि चांडाळ आहेस. तुझ्यासारख्या पापी माणसाची सावली पडली तरी आमचे पाणी अधिक मलिन होईल. हे सत्य आणि कठोर शब्द एखाद्या जळत्या बाणासारखे पुंडलिकाच्या हृदयाच्या आरपार घुसले. त्याच्या अहंकाराचा आणि खोट्या प्रतिष्ठेचा मोठा राजवाडा क्षणार्धात कोसळून जमिनीवर आला. त्याच्या डोळ्यांसमोर आत्तापर्यंत त्याने आईवडिलांवर केलेले सर्व अत्याचार, त्यांचे अश्रू आणि त्यांचे हुंदके एखाद्या भयानक चित्रपटासारखे तरळून गेले. त्याला स्वतःचीच प्रचंड लाज वाटू लागली. पुंडलिकाच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो तिथेच जमिनीवर कोसळला आणि अत्यंत वेदनेने एखाद्या लहान मुलासारखा रडू लागला. तो हात जोडून म्हणाला, हे मातांनो, तुम्ही माझे डोळे उघडले आहेत. मी खरोखरच एक अत्यंत नीच आणि कृतज्ञ पुत्र आहे. मी महापापी आहे आणि माझ्या पापांना कोणतीही क्षमा नाही. कृपया मला मार्ग दाखवा. मी आता काय करू? या नरक यातनेतून आणि माझ्या पापांच्या ओझ्यातून मी स्वतःला कसे मुक्त करू? तो अत्यंत कळवळून विनंती करू लागला. नद्यांच्या देवी तिथेच अदृश्य झाल्या, परंतु त्यांनी जाता जाता पुंडलिकाच्या अंधकारमय जीवनात एक कायमस्वरूपी ज्ञानाचा प्रकाश पेरला होता. आता तो पुंडलिक जुना, गर्विष्ठ आणि स्त्रीलंपट माणूस राहिला नव्हता. त्याचे संपूर्ण अंतर्बाह्य परिवर्तन झाले होते आणि त्याच्या आत एका अत्यंत शुद्ध अशा भक्ताचा जन्म झाला होता. पहाट होताच पुंडलिक एखाद्या वेड्यासारखा धावत जानुदेव आणि मुक्ताबाई यांच्या बिछाण्याकडे गेला. ते दोघेही भीतीने थरथर कापत होते. त्यांना वाटले की पुंडलिक पुन्हा त्यांना मारहाण करण्यासाठीच किंवा त्यांचा अपमान करण्यासाठीच आला आहे. परंतु जे घडले ते त्यांच्या कल्पनेच्याही पलीकडचे होते. पुंडलिकाने थेट त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि तो हुंदके देऊन अत्यंत मोठ्याने रडू लागला. त्याच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या पश्चातापाच्या अश्रूंनी जणू जानुदेव आणि मुक्ताबाईंचे पाय धुतले जात होते. पुंडलिक रडत रडत म्हणाला, हे तात, हे माते, मला क्षमा करा. मी अंध झालो होतो. मी माझ्याच घरातील देवांना ओळखू शकलो नाही आणि दगडाच्या देवासाठी काशीला निघालो होतो. मी तुम्हाला जे काही दुःख दिले आहे त्याची शिक्षा मला याच जन्मी भोगायची आहे. कृपया या अधम आणि पापी पुत्राला एकदा क्षमा करा. जानुदेव आणि मुक्ताबाईंचे हृदय तर वात्सल्याचा आणि प्रेमाचा महासागर होते. त्यांनी आपल्या मुलाला एवढा त्रास देऊनही कधीच मनातून शाप दिला नव्हता. ते केवळ त्याच्या कल्याणाचीच प्रार्थना करत असत. त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि थरथरत्या हातांनी पुंडलिकाला उठवले आणि आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळले. त्या तिघांच्याही डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये जणू साक्षात गंगा आणि यमुनेचा संगम झाला होता. त्या क्षणी तिथे खऱ्या अर्थाने एक नवीन पुंडलिक जन्माला आला होता. तो पूर्वीचा भोगी आणि वासनांध पुंडलिक आता खऱ्या अर्थाने एक योगी बनला होता. वाल्याचा जसा वाल्मिकी झाला तसाच पुंडलिकाचाही उद्धार झाला होता. पुंडलिकाने तिथेच ठाम निश्चय केला आणि ठरवले की आता कोणतीही काशी यात्रा नाही आणि कोणतेही बाह्य तीर्थक्षेत्र नाही. माझे आई वडील हेच माझे काशी आणि हेच माझे पंढरपूर.
तो आपल्या आईवडिलांना अत्यंत सन्मानाने, प्रेमाने आणि काळजी घेत पुन्हा आपल्या मूळ गावी दिंडीरवणात घेऊन आला. आता त्याचे उर्वरित संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ एकाच उद्देशासाठी वाहिलेले होते. तो उद्देश म्हणजे आपल्या आईवडिलांची अहोरात्र अत्यंत निष्ठेने केलेली सेवा. पुंडलिक आता आपल्या हातांनी त्यांना अत्यंत प्रेमाने स्नान घालत असे. तो स्वतःच्या हातांनी अत्यंत चविष्ट भोजन बनवून त्यांना भरवत असे आणि रात्री त्यांचे पाय चेपून त्यांना शांत झोप लागल्यावरच स्वतः थोडीशी विश्रांती घेत असे. त्याची ही मातृपितृभक्ती इतकी अमर्याद, निस्वार्थ आणि पराकोटीची होती की तिच्या तेजाने पृथ्वीवरील ऋषीमुनीच काय, पण साक्षात स्वर्गलोकातील देवही आश्चर्यचकित झाले. पुंडलिक दिंडीरवणात आपल्या आईवडिलांच्या सेवेत अत्यंत तल्लीन असताना तिकडे दूर द्वारकेमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या सुवर्णमयी दरबारात एक वेगळीच दिव्य लीला सुरू होती. एकदा द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या सिंहासनावर अत्यंत एकांतात बसले होते. त्यावेळी त्यांना अचानक आपल्या गोकुळातील बालपणीच्या आठवणी येऊ लागल्या. त्यांना गोप गोपिकांचे निष्पाप प्रेम आणि विशेषतः आपली सर्वात लाडकी सखी राधेची अत्यंत तीव्र आणि व्याकुळ करणारी आठवण आली. भगवंताचे मन राधेच्या प्रेमाने भरून आले. भगवंतांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या दिव्य आणि अलौकिक शक्तीने राधेला पुन्हा सजीव केले आणि अत्यंत आदराने तिला आपल्या मांडीवर बसवून तिच्याशी मधुर संवाद साधू लागले. नेमक्या त्याच वेळी तिथे माता रुक्मिणीचे आगमन झाले. जेव्हा रुक्मिणीने श्रीकृष्णाला राधेसोबत इतक्या जवळीकीने आणि प्रेमाने बोलताना पाहिलं, तेव्हा तिच्या मनात अत्यंत तीव्र मत्सराची भावना निर्माण झाली. तिला श्रीकृष्णाचे हे वागणे आपला मोठा अपमान वाटले. अत्यंत रागाने आणि दुखावलेल्या अंतःकरणाने माता रुक्मिणीने त्वरित द्वारका सोडण्याचा अत्यंत कठोर निर्णय घेतला. तिने श्रीकृष्णाला एकही शब्द न सांगता आपला सर्व राजेशाही थाट सोडून द्वारकेतून प्रस्थान केले. अज्ञातवासात राहण्यासाठी ती थेट दिंडीरवणात, सध्याचे पंढरपूर, येऊन एकांतात कठोर तपश्चर्या करत बसली. जेव्हा श्रीकृष्णाला या भयंकर रागाची आणि तिच्या निघून जाण्याची बातमी समजली, तेव्हा ते अत्यंत अस्वस्थ झाले. आपल्या लाडक्या पत्नीला शोधण्यासाठी ते लगेचच बाहेर पडले. आपल्या प्रिय पत्नीची समजूत काढण्यासाठी आणि तिला अत्यंत सन्मानाने पुन्हा द्वारकेला घेऊन जाण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्या आवडत्या गोपाळ आणि गायींसह द्वारकेतून बाहेर पडले. श्रीकृष्णाने मथुरा, गोवर्धन आणि अनेक वने अत्यंत व्याकुळतेने पालथी घातली, परंतु रुक्मिणी त्यांना कुठेही सापडली नाही. शोध घेत घेत ते शेवटी चंद्रभागा, भीमा नदीच्या तीरावर असलेल्या घनदाट दिंडीरवनात येऊन पोहोचले. तिथे त्यांनी आपल्यासोबत आलेल्या सर्व गोपांना गोपाळपूर येथे थांबवले आणि स्वतः रुक्मिणीच्या शोधात जंगलात एकटेच पुढे चालत गेले. काही काळानंतर एका अत्यंत शांत ठिकाणी त्यांना रुक्मिणी अत्यंत रागावलेल्या पण ध्यानस्थ अवस्थेत बसलेली आढळली. भगवंतांनी अत्यंत गोड आणि प्रेमळ शब्दांत रुक्मिणीची समजूत काढली. त्यांच्या अलौकिक प्रेमामुळे आणि गोड शब्दांमुळे रुक्मिणीचा राग शांत झाला आणि ती श्रीकृष्णासोबत पुन्हा द्वारकेला जाण्यास तयार झाली. परंतु परतत असताना भगवान श्रीकृष्णाच्या कानावर एका अत्यंत श्रेष्ठ भक्ताच्या कीर्तीची माहिती पडली. त्यांना समजले की याच दिंडीरवनात पुंडलिक नावाचा एक असा महान भक्त आहे ज्याची मातृपितृभक्ती साक्षात स्वर्गातील देवांनाही लाजवणारी आहे. देवाला आपल्या या खऱ्या भक्ताचे दर्शन घेण्याची प्रचंड आणि अनावर ओढ लागली. ज्या देवाला शोधण्यासाठी सर्व जग अहोरात्र यज्ञ, कर्मकांड आणि तपश्चर्या करत असते, तोच साक्षात परब्रह्म परमात्मा आज एका सामान्य मानवाच्या भेटीसाठी आतुर झाला होता. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीसह पुंडलिकाच्या झोपडीच्या दिशेने अत्यंत वेगाने चालू लागले. निसर्ग जणू त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता आणि सर्वत्र एक दिव्य सुगंध पसरला होता. पुंडलिकाच्या झोपडीचे दार सताड उघडे होते. आतमध्ये पुंडलिक एका अत्यंत जीर्ण अशा आसनावर बसून आपले वृद्ध मातापिता जानुदेव आणि मुक्ताबाई यांचे पाय अत्यंत प्रेमाने दाबत होता. त्याचे संपूर्ण लक्ष आणि त्याचे संपूर्ण अस्तित्व केवळ त्यांच्या सेवेत केंद्रित होते. अचानक झोपडीच्या दारात एक अत्यंत दिव्य आणि डोळे दिपवणारा प्रकाश निर्माण झाला. साक्षात त्रिभुवनाचा मालक, वैकुंठाचा राजा पांडुरंग आपल्या रखुमाईसह पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा राहिला. भगवंतांच्या अंगावरील दिव्य सुवर्ण अलंकार, त्यांच्या गळ्यातील वैजयंतीमाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील तो अलौकिक हास्य पाहून पुंडलिकाला जाणवले की दारात साक्षात परमेश्वर उभा आहे. देव स्वतः चालून पाहुणा म्हणून आपल्या गरीब घरी आला आहे याचा पुंडलिकाला प्रचंड आनंद झाला. परंतु याच क्षणी पुंडलिकापुढे एक अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक धर्मसंकट उभे राहिले.
जर तो देवासमोर नतमस्तक होण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी जागेवरून उठला तर त्याच्या वृद्ध आईवडिलांची झोपमोड झाली असती आणि त्यांच्या सेवेत खंड पडला असता. आणि जर तो उठला नाही तर दारात आलेल्या साक्षात परब्रह्माचा, अतिथीचा तो अत्यंत मोठा अपमान ठरला असता. हा प्रसंग कोणत्याही सामान्य माणसाला वेड लावणारा होता. परंतु पुंडलिक आता सामान्य उरला नव्हता. त्याच्या भक्तीने एक वेगळीच आणि सर्वोच्च उंची गाठली होती. त्याच्यासाठी त्याचे झोपलेले आईवडील हेच प्रत्यक्ष परब्रह्म होते. त्याने अत्यंत शांतपणे विचार केला, ज्या ईश्वराने मला हे आईवडील दिले त्या ईश्वरापेक्षाही मोठी माझी त्यांच्याप्रती असणारी प्रत्यक्ष सेवा आहे. पुंडलिकाने जागेवरून न उठता केवळ वळून पाहिले आणि अत्यंत सुहास्य वदनाने बसल्या जागेवरूनच भगवंताला विनम्र अभिवादन केले. पुंडलिक भगवंताला उद्देशून अत्यंत मधुर पण ठाम आवाजात म्हणाला, हे द्वारकाधीश, हे त्रिलोकीनाथा, माझे हे अत्यंत मोठे अहोभाग्य आहे की आपण स्वतः माझ्या कुटीवर आला आहात. परंतु हे प्रभो, मी सध्या माझ्या प्रत्यक्ष ईश्वरांची म्हणजे माझ्या मातापित्यांची सेवा करत आहे. जोपर्यंत माझी ही सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून उठू शकत नाही. असे म्हणून पुंडलिकाने आपल्या बाजूला पडलेली एक साधी मातीची वीट उचलली आणि ती अत्यंत आदराने भगवंताच्या दिशेने दारात भिरकावली. तो अत्यंत प्रेमाने म्हणाला, हे जगन्नाथा, तोपर्यंत या विटेवर उभे राहा आणि माझी प्रतीक्षा करा. मी माझी सेवा पूर्ण करून नक्कीच आपल्या भेटीसाठी येईन. कोणताही गर्विष्ठ राजा किंवा देव असता तर त्याने हा आपला घोर अपमान मानला असता. पण हा तर भक्तांचा अंकित असणारा, भक्तीचा अत्यंत भुकेला देव होता. भगवान श्रीकृष्णाला पुंडलिकाच्या या निस्सीम आणि अद्वितीय सेवाभावाचे प्रचंड कौतुक वाटले. भगवंताच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. त्याने ती साधी मातीची वीट अत्यंत आनंदाने स्वीकारली. आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले, पाय जुळवले आणि साक्षात परब्रह्म त्या साध्या विटेवर शांतपणे उभे राहिले. ही घटना केवळ भूतलावरील नाही तर संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वात अद्भुत घटना होती. देवाने आपल्या भक्तासाठी ताटकळत वाट पाहणे हा भक्तीच्या इतिहासातील सर्वात मोठा सुवर्ण क्षण होता. काही काळ लोटल्यानंतर जानुदेव आणि मुक्ताबाई यांना शांत झोप लागली. त्यांची पूर्ण खात्री झाल्यावर पुंडलिक अत्यंत हळुवारपणे आपल्या जागेवरून उठला आणि त्याने थेट झोपडीच्या दाराकडे धाव घेतली. दारात येताच त्याने साक्षात विष्णूच्या चरणांवर आपले डोके ठेवले. तो गहिवरून म्हणाला, हे कृपासिंधू, एका क्षुद्र मानवासाठी तुम्ही इतका वेळ तिष्ठत उभे राहिलात. मी अत्यंत अपराधी आहे. भगवान श्रीकृष्णाने अत्यंत प्रेमाने पुंडलिकाला उठवले आणि आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळले. देव अत्यंत गदगदून म्हणाले, अरे पुंडलिका, तू अपराधी नाहीस. तू तर जगातील सर्वश्रेष्ठ आणि माझा सर्वात लाडका भक्त आहेस. तुझ्यासारख्या भक्ताचे दर्शन घेऊन आज मी स्वतःला अत्यंत धन्य समजत आहे. तुझ्या या मातृपितृ भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. माग, तुला काय हवे आहे? तू जे मागशील ते मी आज आनंदाने देईन. पुंडलिकाने अत्यंत निस्वार्थपणे हात जोडले. तो म्हणाला, हे देवा, मला माझ्या प्रपंचासाठी, राज्यासाठी किंवा स्वतःच्या मोक्षासाठी काहीही नको आहे. मला पैसा, संपत्ती किंवा कसलाही भौतिक मोह अजिबात नाही. माझी केवळ एकच अत्यंत नम्र विनंती आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आज माझ्यासाठी या विटेवर कमरेवर हात ठेवून उभे राहिलात, तसेच तुम्ही याच रूपात, याच जागी कायमचे उभे राहावे, जेणेकरून येणाऱ्या अनंत काळातील अज्ञानी आणि पापी लोकांनाही तुमच्या केवळ एका दर्शनाने मुक्ती मिळेल आणि त्यांना खऱ्या भक्तीचा मार्ग सापडेल. देवाने अत्यंत सुहास्य वदनाने तथास्तु म्हटले. देवाने पुंडलिकाला वचन दिले की इथून पुढे मी इथेच याच समचरण रूपात माझ्या भक्तांसाठी कायम उभा राहीन. विटेवर उभा राहिलेला तो ठाकूर म्हणजेच वीट अधिक ठल, ज्यातून विठ्ठल या अत्यंत गोड नामाचा उदय झाला. माता रुक्मिणीसुद्धा पुंडलिकाच्या या अथांग भक्तीवर अत्यंत प्रसन्न झाली आणि तीही त्याच ठिकाणी कायमची स्थिर झाली. आज तेच पवित्र स्थळ संपूर्ण जगात पंढरपूर या नावाने ओळखले जाते, जिथे भक्तीचा सर्वात मोठा मेळावा भरतो. 28 युगे उलटून गेली तरी तो सावळा विठुराया आजही त्याच विटेवर
त्याच समचरण अवस्थेत आपल्या भक्तांची अत्यंत प्रेमाने वाट पाहत उभा आहे. पुंडलिकाची ही कथा मानवी समाजासाठी एक अत्यंत मोठा आणि कधीही न विझणारा दीपस्तंभ आहे. देव हा स्वर्गात किंवा केवळ मंदिरात नसून तो आपल्याच घरात, आपल्याच आईवडिलांच्या रूपात असतो, हा महान संदेश ही कथा देते. जेव्हा एखादा मनुष्य निस्सीम प्रेमाने आणि पूर्ण समर्पणाने आपली कौटुंबिक कर्तव्य पार पाडतो, तेव्हा देवालाही वैकुंठ सोडून त्या भक्ताच्या दारात उभा राहावे लागते. आजही पंढरपुरात जेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तनाचा गजर होतो, तेव्हा सर्वात आधी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल असा जयघोष केला जातो. कारण पुंडलिक नसता तर साक्षात विठ्ठल कधीच या भूतलावर राहिला नसता आणि आपल्याला ही प्रेमाची सावली मिळाली नसती. या अद्भुत आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या कथेच्या शेवटी सर्व श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना अत्यंत नम्र आवाहन करण्यात येते. जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल आणि पुंडलिकाच्या भक्तीने तुमच्या डोळ्यात पाणी आणले असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. ही कथा केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आपल्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मातृपितृ भक्तीचा हा पवित्र संदेश घरोघरी पोहोचेल. तसेच अशाच नवनवीन अत्यंत दुर्मिळ आणि सखोल माहिती देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत भक्तिभावाने जय हरी विठ्ठल किंवा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका. तुमचा एक छोटासा प्रतिसाद या भक्तीच्या कार्याला अधिक प्रेरणा देईल. रामकृष्ण हरी.